तो मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो. जे कोणी केलं नाही ते मी केलं. मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर लिहून टाकलं की एकदा का वक्फ करण्यात आली जमीन. वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन, आणि ज्यांनी दान दिली आहे त्याच्या नावावरती वक्फ होते, आणि एकदा वक्फ झाली की ती विकता येत नाही. आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 वगैरे. मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वक्फ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही. वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारने त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं, समितीमध्ये आपला माणूस टाकणं, काय गरज काय. हा, कायदे असे करा की या जमिनीकडे कोणालाही तिरकस नजरेने बघता कामा नये. या जमिनीने त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही. त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील, असं काहीतरी प्रावधान त्याच्यात आलं. पण सरकारने हस्तक्षेप करून त्याच्यात कलेक्टरमध्ये पडू शकेल असं काय गरज काय. त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत, त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, ते त्यांच्या बापजाद्याची जायदाद आहे ती. मग त्यांच्याकडे किती जमिनी आहेत आणि ह्यांच्याकडे जमिनी आहेत याला या मोजमापाला काय अर्थच नाही. आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमिनी आहेत. एवढंच काय तर मुंबईमधल्या काही महत्वाच्या जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत. आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत. त्या आजही चर्चच्या हातात आहेत. साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय. सरकारला का हस्तक्षेप करायचा आहे. कायदा कडक करा, कायद्यामध्ये सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात. साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे, अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर आहे. दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वक्फचा दुरुपयोग केला. तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना. म्हणून सरकारने त्यात हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे. त्यांचा धार्मिक आहे, त्यांना त्यांचं करू द्या. मंत्री सर, यातला एक महत्वाचा विषय असा आहे, आता अंबानीच्या जमिनीचा घराच्या जमिनीचा उल्लेख केला. आता अशा 186 बोर्डांना यामुळे सूट मिळणार आहे. आता त्यांना निर्णय घेता येणार आहे, त्यांना वोकमध्ये राहायचं की वोकमधून बाहेर जायचं. म्हणजे साधारण सारख्यांना या निमित्तानं असा आहे की प्रश्न असा आहे की मी नेहमी ह्याचं उदाहरण देतो की मध्य दिल्लीमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हजारो मकबरे दिसतात. हजारो नाही म्हणजे काही. आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची जमीन ही वक्फची जमीन आहे मध्य दिल्लीत. त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही. आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये, आणि तुम्हाला नेमकं करायचंय काय. आणि दिल्लीचं जे मध्य दिल्लीतलं सौंदर्य आहे ते त्या जमिनींमुळे आहे. दिल्ली एवढी मोकळी मोकळी का वाटते तर त्या जमिनींमुळे वाटते. किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत, त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत, त्या वक्फ झाल्या. आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशाला हवी आहे. मला आठवतं की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता, आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता. माझ्या हातात फाईल होती, मी बघितली. काही लोक माझ्याकडे आली, म्हटलं नाही, वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. ठोकून टाकली. ती जमीन विकताच आली नाही आणि ह्याच्यापुढे विकता येणार नाही. आता माहित नाही हे सरकार आल्यानंतर काय केलं तर, म्हणजे हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहित नाही. दान धर्मातनं आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही. त्या माणसांनी एका विशिष्ट हेतूने, सामाजिक हेतूने आपल्या पैशातनं घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे तिरका नजरेने सरकारने पाहू नये. साधं आमचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत